आता यामध्ये आपण हे एक सोपे सोपे वाक्य बघितले हे का नाही. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अवघडाचं काहीच नाही. तुम्ही व्यंजने लिहून काढली तर तुम्हाला हे शब्द लिहायला सोपे जातील. उद्या तुम्ही काय करायचे, तुम्हाला उजळणीचे पुस्तक खरेदी करता येईल. त्याच्यामध्ये सोपे सोपे शब्द आहेत ते पहा, किंवा तुम्हाला व्यंजनावर आधारित जवळपास 40-50 जसे शब्द तयार करता येईल ते तुम्ही तयार करायचे आणि मला लिहून पाठवायचे. आता यानंतर आपण पाहणार आहोत मोडीलिपीतील काना. मोडीलिपीतील कानायुक्त अक्षरे कशा पद्धतीने लिहितात ते बघायचं आहे. आता हे तुम्हाला बघितलेलं आहे. क प क र खत गवत बदक कमळ रमण भजन परत अजय मगर अमन चमन अमन अक्षय चर पळ बळ कळ कदम गरम ही शब्द तुम्हाला मोडलिपीमध्ये लिहून दाखवलेले आहेत. इथं अवघडाचं काहीच नाही. मोडलिपीतली उजळणी, मोडलिपीतले शब्द, मोडलिपीतले कठीण अक्षर जोडाक्षर याचा सुद्धा अभ्यास आपल्याला ह्या क्लासमध्ये घेत आहे. ही ग्रुपवरची क्लासला जरी लिंक उशिरा जरी क्लास घेतला, ही क्लासची रेकॉर्डिंग दिवसभर रात्रभर राहते. जवळपास 5-10 दिवस आपल्या ग्रुपवर पाठवलेल्या लिंक मध्ये राहते. त्या ग्रुपवर जी लिंक पाठवली त्या लिंक मध्ये हे पाहायला मिळते तुम्हाला. हे डिलीट होत नाही. तुम्ही आज जरी क्लास नाही पाहिला, उद्या सकाळी उठून पाहू शकता. वेळ भेटल्यावर पाहू शकता. आणि तुम्हाला मोडलिपीतल्या प्रत्येक पाठाची रेकॉर्डिंग आपल्या लिंकला असते आणि ह्या लिंक मध्ये तुम्हाला कधीही वेळ भेटेल त्याप्रमाणे पाहून तुम्ही तो अभ्यास करू शकता. आलं लक्षात. आता यानंतर आपण बघू मोडलिपीतील काना. मोडलिपीतील कानाचा पाठ पाहणार आहोत. आपल्याला काय बघायचंय, मोडलिपीतील काना. बघा, का खा गा घा आणि ना. मोडलिपीमध्ये का खा गा घा आणि ना ही अक्षर आपण मराठीमध्ये लिहिली, ती मोडलिपीमध्ये त्याच्या पद्धतीने लिहितात ते बघायचे आहे. का ख. आता का लिहित असताना क लिहिताना याप्रमाणे लिहितो आपण. 2 गाठी म्हणजे हे काय झालं, क तयार झाले. आता ती काना घेताना मोडलिपीमध्ये तिसऱ्या हा काय असतो, मोडलिपीमध्ये काना असतो. मोडलिपीमध्ये प्रत्येक अक्षराच्या शेवटी याप्रमाणे काना घेतात. ज्या अक्षरांना आता हा काना असतो, परंतु काही अक्षरांना मराठीतील कानाप्रमाणे काना असतो. मोडलिपीतला काना याप्रमाणे असतो आणि काही अक्षरात सुद्धा मराठीतील कानाप्रमाणे पायमोडी काना असतो. आता बघायचं का 3 हे शेवटून काना, हा आता काना इथे घेतला. हे काय तयार झालं, का. यानंतर खा गा. ग मराठीत ज्याचा आहे त्याच्यात लिहितात म्हणून गला काना गा हा मराठीतील कानाप्रमाणे लिहितो. घ सुद्धा मोडलिपीमध्ये मराठीतील घ प्रमाणे आहे, त्याला सुद्धा काना मराठीतील कानाप्रमाणे घेतो. ना सुद्धा मराठीतील याप्रमाणे त्याला सुद्धा काना मराठीतील कानाप्रमाणे घेतला जातो. सर्वांना आवाज येतो आहे, काही अवघड नाही. आलं का लक्षात. अवघड आहे त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. ग्रीन चिन्ह लागला, थांबा 1 मिनिट.